नमस्कार. विवेक प्रकाशन प्रकाशित योगतज्ञ मनोज पटवर्धन लिखित ध्यान एक आनंद यात्रा या पुस्तकाच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी शीतल खोत आपणा सर्वांचे स्वागत करते. 21 जून हा योग दिवस. मग आज या पुस्तकाचे प्रकाशन का असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण खरं उत्तर त्याचं असं की 21 जूनला मुहूर्त साधून आपण विवेकच्या कार्यालयात त्याचं प्रकाशन केलं. मात्र अनेक योग साधकांच्या आग्रहास्तव आज आपण ऑनलाईन प्रकाशन करीत आहोत. असंही 21 जूनलाच योग ध्यानधारणा करायचं असतं असं काही नसतं. तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी ध्यानधारणा योग या नियमित करण्याच्या गोष्टी आहेत. आजच्या कोरोनाच्या काळात ध्यान किती आवश्यक आहे, ध्यान कोणी केलं पाहिजे, का केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन योगतज्ञ मनोज पटवर्धन यांनी या पुस्तकातून अगदी साध्या सोप्या ध्यान पद्धतीतून आपल्याला करून दिले आहे. आता आपण आपल्या प्रकाशन कार्यक्रमाकडे वळूया. या ऑनलाईन कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी, डॉक्टर प्रसाद राजहंस, पुस्तकाचे लेखक योगतज्ञ मनोज पटवर्धन आणि विवेकचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे. मी रवींद्र गोळ्यांना विनंती करते की त्यांनी विवेक विषयी थोडक्यात माहिती सांगावी. रवींद्र गोळे. नमस्कार. ध्यान एक आनंद यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी रवींद्र गोळे, साप्ताहिक विवेक सहकार्यकारी संपादक. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो. गेले अनेक दशके महाराष्ट्राचं सामाजिक मन घडवण्यामध्ये साप्ताहिक विवेकनं मोलाची कामगिरी बजावलेली आहे. केवळ नियमित साप्ताहिक अंक एवढ्यापुरतं विवेकचं काम मर्यादित न राहता अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ, विशेषांक, पुस्तकं प्रकाशित करून साप्ताहिक विवेकने समाज प्रबोधनाचं काम अव्याहतपणे चालू ठेवलेलं आहे. आरोग्य असेल, विज्ञान असेल, अध्यात्म असेल, समाजकारण असेल, तत्वज्ञान असेल, अशा विविध विषयावरची पुस्तकं साप्ताहिक विवेकने आत्तापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. याच पुस्तकाच्या मालिकेत आजचं हे पुस्तक ध्यान एक आनंद यात्रा हे सुद्धा मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ वृत्तपत्र चालवणं किंवा एखादं नियतकालिक चालवणं एवढ्यापुरता साप्ताहिक विवेकचा किंवा हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचा उद्देश नसून आपल्या माध्यमातून आपण ज्या प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात काम करतो त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवून सशक्त समाज आणि सबळ राष्ट्र निर्माण करावं याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. सशक्त समाज व्हायचा असेल तर त्या समाजाचा घटक असणारा माणूस सुद्धा, व्यक्ती सुद्धा सबळ असला पाहिजे, सशक्त असला पाहिजे आणि त्याचं मन आणि मस्तिष्क स्थिर आणि सर्व प्रकारचा ताणतणावाला सामोरं जाणारं असलं पाहिजे. त्याच्यातूनच ती व्यक्ती निरोगी राहील आणि त्याच्यासाठी ध्यानासारखा जो एक प्रकार आहे किंवा एक विद्या आहे त्याचं खूप मोलाचं योगदान असणार आहे. हे लक्षात घेऊन आपण हे पुस्तक प्रकाशित करत आहोत. साप्ताहिक विवेकच्या अन्य पुस्तकांप्रमाणे या पुस्तकाचंही स्वागत वाचक मोठ्या जोरात करतील याची खात्री आहेच. आज या प्रकाशन सोहळ्यात जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. रवीजी धन्यवाद. यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ आणि दीर्घानुभवी योगतज्ञ म्हणजेच आजचे आपले उत्सव मूर्ती पुस्तकाचे लेखक मनोज पटवर्धन यांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तकामागील आपली भूमिका व्यक्त करावी. मनोज पटवर्धन. नमस्कार. ध्यान एक आनंद यात्रा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज इथे संपन्न होतो आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी खरं तर या पुस्तकाचं प्रकाशन विवेकच्या कार्यालयात संपन्न झालेलं आहे. पण सगळे वाचक, साधक, योगप्रेमी यांनी असा एक आग्रह केला होता की सगळ्यांसाठी एक ऑनलाईन कार्यक्रम ठेवावा आणि त्यानिमित्ताने सगळ्यांचे काही विचारही या ध्यानाविषयी आपल्याला ऐकता येतील, म्हणून आजचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या पुस्तकाविषयी बोलताना खूप काही गोष्टी मनात आता आहेत. लहानपणापासून योगाचे संस्कार माझ्यावर होत गेले. सुरुवात सूर्यनमस्काराने झाली.
एक व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार किती आवश्यक आहे हे नेहमी शाळेमध्ये घरामध्येही सांगितलं जायचं. त्यामुळे सूर्यनमस्काराची खूप चांगली सवय लागली. त्यातून मग पुढे जसजसा मोठा होत गेलो तसं आसनं शिकायला लागलो, प्राणायाम करायला लागलो. आणि ही आसनं करताना, प्राणायाम करताना मनाची एक शांतता खूप वेगळ्या प्रकाराने जाणवायला लागली. आणि मन शांत आणि स्थिर असलं की दिवसभरातली कामं जी खूप आनंदाने आणि उत्साहाने केली जातात त्याच्यातला फरकही जाणवायला लागला. मग हे आसनं करताना किंवा प्राणायाम करताना जे काही खूप शांत वाटणं, बरं वाटणं, एक थोडासा आनंदाची भावना मनामध्ये निर्माण होणं, हे नक्की काय आहे याच्याबद्दल मनात प्रश्न पडायला लागला. आणि काही तज्ज्ञांशी जेव्हा मी बोलायला लागलो किंवा काही सिनियर मंडळी योगाच्या क्षेत्रातली त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्यांनी सांगितलं की ह्या वेळेला मन अतिशय खूप चांगलं शांत होतं आसनांच्या किंवा प्राणायामाच्या अभ्यासामध्ये. आणि त्याला थोडीशी ध्यान सदृश अशी स्थिती पण आपण म्हणू शकतो. यातूनच खरं तर ध्यानाविषयी विचार करायला लागलो. 1 मिनिटभर 2 मिनिटं आसनं केली किंवा 2 ते 3 प्राणायामाचे प्रकार केल्यानंतर जर मन इतकं शांत होत असेल आणि आनंद मिळत असेल तर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं सलग असं जर ध्यान आपण करायला लागलो तर तो आनंद काय असतो, कुठल्या प्रतीचा असतो याविषयी एक उत्सुकता निर्माण झाली. आणि मग वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलत गेलो, वेगवेगळी पुस्तकं वाचत गेलो, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन त्यांचे वेगवेगळे ध्यानाचे प्रकार, ध्यानाच्या पद्धती काय आहेत हे शिकत गेलो, अनुभवले, त्याच्यावर खूप प्रयोगही केले. आणि ते करता करता असं जाणवलं की ध्यानाच्या पद्धतीमध्ये विविधता खूप आहे. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये ह्या विविधता, हे सगळे प्रकार शिकताना असं वाटलं की माझ्यासारख्याच अनेक व्यक्ती असतील की ज्यांना या ध्यानाची खूप कुतूहल, ओढ, उत्सुकता आहे. पण त्या सगळ्या व्यक्तींनी या अशाच प्रोसेसमधून जाऊन आपला असा वेळ वाया घालवायचा का? एक 15 वर्ष, 20 वर्ष वेगवेगळ्या पद्धती आपण ध्यानाच्या शिकलो आणि मग काही वेळा असं वाटतं की आपण फार पूर्वी जी शिकलो होतो तीच खूप चांगली होती. त्यातून मनात एक असा विचार आला की आपण ज्या वाटेने गेलो, जो काही अनुभव आपण घेतला, त्याच्यातून मोजक्या काही ध्यान पद्धती या सगळ्यांना सोप्या, साध्या वाटतील आणि त्याच्यातून एक खूप छान प्रकारचा आनंद मिळू शकेल अशा काही डेव्हलप करता आल्या, विकसित करता आल्या काही प्रयोग करून. तर त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली. मग माझ्याकडे योग, प्राणायाम हे शिकण्यासाठी जे काही साधक येत होते त्यांना या ध्यानाच्या पद्धती शिकवायला सुरुवात केली. त्या शिकवताना त्यांना येणाऱ्या अडचणी, कधी म्हणायचे ते बरं वाटलं पण कधी म्हणायचे खूप क्लिष्ट वाटतंय, खूप वेळ गेल्यासारखं वाटतंय आणि ध्यानात कुठे मजा येत नाहीये. तर अशा गोष्टींमधून म्हणजे त्यांनी जे काही माझ्याबरोबर रेसिप्रोकेट केलं त्याच्यातूनच हे ध्यान अधिकाधिक सोपं, आनंदी असं कसं होईल याच्यावर विचार करत करत मोजक्या अशा काही 15 ते 20 ध्यान पद्धती या मी माझ्या ध्यानाच्या कार्यशाळेत घ्यायला लागलो. आणि त्या कार्यशाळेत येऊन गेलेल्या व्यक्ती जेव्हा ते ध्यान सातत्याने करायला लागल्या तेव्हा त्यांच्यामध्येच त्यांना खूप बदल जाणवायला लागले. आणि मग या ध्यान पद्धती या पुस्तक रूपाने जर मांडल्या तर सगळ्यांना त्याचा जास्ती उपयोग होईल असं वाटायला लागलं. आणि यातूनच या पुस्तकाची जी काही संकल्पना आहे ती मनामध्ये उभी राहिली. या पुस्तकामध्ये अगदी मोजक्या 15 ते 20 अशाच ध्यान पद्धती आपण घेतलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये काही आहे त्या प्राणायामात्मक ध्यान आहे, काही आहे ते मंत्र ध्यान आहे, कुठे एखादं आपल्याला संकल्पदृश्य ध्यान दिसेल, कुठंतरी भारताच्या बाहेरचं एक जपानी पद्धतीचं ध्यान, अशी खूप छान वेगवेगळ्या प्रकारची वैविध्यता या ध्यान प्रकारांमध्ये आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की अतिशय सहज आणि सोप्या प्रकाराने या ध्यान पद्धती लोकांपर्यंत पोचाव्यात हा उद्देश मनात ठेवून हे सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे शक्यतो कुठेही याच्यामध्ये अडचण समजून घेताना करताना येऊ नये असा प्रयत्न पूर्णपणे याच्यात केलेला आहे. या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये माझे सगळे योग साधक, मित्रमंडळी वेळोवेळी त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवत गेली. या सगळ्यांचा निश्चितपणे या पुस्तकाच्या लिखाणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असा वाटा आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचावं, जास्तीत जास्त लोकांना ज्यांच्या मनात ध्यानाबद्दल कुतूहल, उत्सुकता आहेच, पण ध्यानाबद्दल एक गोडीही निर्माण व्हावी आणि मग हळूहळू त्या ध्यानामध्ये सातत्य ठेवून ध्यानाचा अभ्यास करताना त्याच्यातला जो काही एक स्वर्गीय आनंद म्हणून किंवा एक अपरिमित असा आनंद मिळतो तो त्यांना लाभावा हीच मनापासून इच्छा आहे. तर ह्या पुस्तकाचं
प्रकाशनापूर्वीच भरघोस नोंदणी झालेली आहे. त्यामुळे हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत निश्चित जाऊन पोहोचेल अशी नुसती आशा नाही तर खात्री आहे. शेवटी या पुस्तकासाठी सगळ्यात प्रमुख म्हणजे विवेक प्रकाशन आणि प्रकाशन विभागाच्या प्रमुख शीतल खोत यांनी खूप कष्ट घेतले. वेळोवेळी त्या मला विचारायच्या, कुठपर्यंत आलंय पुस्तक, कसं करूया, केव्हा करूया, या सगळ्यामधून थोडंसं मलाही थोडासा पुश मिळाला आणि त्यातूनच हे पुस्तक होऊ शकलं. त्याबद्दल विवेक प्रकाशन आणि शीतल खोत यांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद पटवर्धन सर. एक अत्यंत उपयुक्त पुस्तक प्रकाशित करणं हे खरं तर एक टीमवर्क असतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आपण ते साध्य करू शकलो. आता ज्याची आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत त्या ध्यान एक आनंद यात्रा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावे. धन्यवाद सर्वांना. पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले आहे असे आपण जाहीर करूया. पुस्तकाची मूळ किंमत 175 रुपये असली तरी वाचकांसाठी हे पुस्तक 160 रुपये सवलतीत उपलब्ध राहील. त्यामुळे सहज सोप्या ध्यान पद्धती जाणून घेण्यासाठी आजच नोंदणी करा. ऑनलाईन नोंदणीसाठी www.vivekprakashan.in ला नक्कीच भेट द्या. यानंतर ज्यांनी या पुस्तकाला अत्यंत अशी सुंदर प्रस्तावना दिली आहे ते डॉक्टर प्रसाद राजहंस आपल्याशी संवाद साधतील. त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. डॉक्टर प्रसाद राजहंस हे भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रणेते आहेत. आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये काही वर्ष काम केले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या स्थापनेपासून त्यांनी भारतात येऊन काम करण्यास सुरुवात केली. विविध क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव करत त्यातून मिळणारा अवर्णनीय आनंद ते अनुभवत आहेत. मी डॉक्टर प्रसाद राजहंस यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर प्रसाद राजहंस. नमस्कार. आज आपण मनोज पटवर्धन सरांच्या ध्यान एक आनंद यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने येथे सर्व जमलेला आहात. सर्व ऑनलाईन आहात कारण की कोविडचा काळ आहे आणि मला वाटतं कोविडच्या काळाने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवलं की ऑनलाईन कामं कशी करायची, लेक्चर्स कसे घ्यायचे आणि मीटिंग्स कशा घ्यायच्या आणि पब्लिकेशन्स पण आता या निमित्ताने होत आहेत. कोविडचा काळ मला असं वाटतं 2020 तर मला वाटतं आपलं सगळ्यांचा वायाच गेला, घरात राहून आयसोलेशन करून क्वारंटाईन करून. परंतु त्याच्यात काही चांगले उपक्रम जर घडले असतील तर हे मनोज पटवर्धन सरांचं एक पुस्तक आहे, ते एक चांगला उपक्रम आहे. तर डॉक्टर म्हणून सरांनी मला सांगितलं की सर तुम्ही ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहाल का, कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि 2016 पासून मी ध्यान त्यांच्याकडे शिकतोय. तरी म्हटलं जरूर लिहीन प्रस्तावना, तर मी लिहिलीच आहे ती, सविस्तर तुम्ही वाचावी. परंतु मला असं वाटलं की ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी काय बोललं पाहिजे. तर मला असं वाटलं की जे मेडिकल सायन्स जे आहे आमचं वैद्यकीय शास्त्र आहे त्याचा ह्या ध्यानाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे जरा समजून घ्यावं, आपणही समजून घ्यावं आणि इतरांनाही ते सांगावं. म्हणून मी काही स्लाइड्स तयार केल्या आहेत. तर मी ह्या स्लाइड्सचा ह्या पब्लिकेशनच्या निमित्ताने उपयोग करणार आहे आणि आपण त्याच्या सविस्तर चर्चा करूया. ध्यान एक आनंद यात्रा या विषयावरती आपण बोलत आहोत. मी स्वतः दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाचा प्रमुख आहे आणि वेगवेगळ्या संस्थांबरोबर पण मी काम केलेलं आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन ही संघटना आमच्या वैद्यकीय क्षेत्रात फार मोठी संघटना आहे आणि त्यांनी मेडिटेशन अँड कार्डिओव्हास्क्युलर रिस्क रिडक्शन अ सायंटिफिक स्टेटमेंट फ्रॉम अमेरिकन हार्ट हे पब्लिकेशन पब्लिश केलं. मला वाटतं 2019च्या त्यांच्या जर्नलमध्ये असेल. त्यांनी काय केलं तर वेगवेगळे शोध निबंध जे असतात त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांचा अभ्यास करून एक रिव्ह्यू आर्टिकल त्यांनी छापलंय, तर ते पब्लिश केलेलं आहे. तर रिव्ह्यू आर्टिकलमध्ये त्यांनी काय फाइंडिंग्स, निष्कर्ष त्यांचे काय आहेत ह्याच्याबद्दल जरासं आपण माहिती करून घ्यायचा प्रयत्न करू. म्हणजे साधारण ह्या क्षेत्रामध्ये काय शोध चालू आहेत, कशावरती शोध चालू आहेत याची जाणीव आपल्याला नक्की होईल.
या निबंधात त्यांनी असं म्हणलं की ध्यान हे काही नवीन नाहीये. म्हणजे 5000 BC याच्यापासून त्याचा उल्लेख झालेला आहे, त्याची नोंदी आहेत आणि ध्यान हे लोक करत असत. सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं की हिंदुइझम आणि बुद्धिझमचा एक भाग आहे ध्यान म्हणजे, परंतु ख्रिश्चॅनिटी मध्ये पण उल्लेख सापडलेले आहेत, ज्युडेइझम मध्ये पण उल्लेख आहेत, इस्लाम मध्ये पण उल्लेख आहेत. त्यामुळे आता किंवा पाश्चिमात्य देशात सुद्धा ध्यान हे सहजपणे केलं जातं आणि ध्यान हे आता सेक्युलर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कुठलाही धर्माचा शिक्का ध्यानाला नसावा आणि कुठल्याही धर्मातल्या लोकांनी ध्यान हे सहजपणे करावं. ध्यान म्हणजे नक्की काय, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की इट्स अ फॅमिली ऑफ मेंटल प्रॅक्टिसेस टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन, increase awareness of the present moment and familiarize the person with the nature of their own mind. म्हणजे हे सर्व प्रयत्न करून जे काही आपण स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, आत्ताच्या क्षणामध्ये जगायचा जो प्रयत्न करतो किंवा स्वतःचं मन जाणून घ्यायचा जो प्रयत्न करतो, तर हे जे काही पद्धती आपण वापरतो, वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, तर त्याला आपण ध्यान असं म्हणतो. ध्यान हे वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये पण क्लासिफाय केलेलं आहे त्यांनी. फोकस्ड अटेन्शन म्हणजे एखाद्या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं, म्हणजे आपला श्वास असेल, काही म्युझिक असेल, काही आवाज असेल, तर एखाद्या ओम असेल, फोकस्ड अटेन्शन देणं हा एक ध्यानाचा प्रकार असू शकतो. माइंडफुलनेस हे मला असं वाटतं की बरंच प्रसिद्ध झालेला ध्यानाचा प्रकार आहे. पाश्चिमात्य देशात सुद्धा माइंडफुलनेस प्रसिद्ध आहे. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये मनात कुठले तरी पॉझिटिव्ह विचार आणणं किंवा पॉझिटिव्ह विचारांबद्दल फोकस्ड राहणं हा एक माइंडफुलनेसचा प्रकार असू शकतो. लव्हिंग अँड काइंडनेस अँड कंपॅशन, स्वतःवरती प्रेम करणं, इतरांना प्रेम देणं हा एक ध्यानाचा प्रकार असू शकतो. आणि मंत्र रेपिटेशन, मंत्र, गायत्री मंत्र आपण म्हणतो, अनेक मंत्र आपण म्हणतो, तर मंत्रांचं रेपिटेशन करून सुद्धा आपण ध्यान करू शकतो. बघा, म्हणजे अमेरिकन हार्ट असोसिएशन सारख्या संघटनेने, जी जगातली सर्वात मोठी संघटना आहे, त्यांनी सुद्धा ध्यानाबद्दल एवढं सविस्तर माहिती, चर्चा, शोध निबंध हे लिहिलेले आहेत. गेल्या 2 दशकांमध्ये 20 पेक्षा जास्त विद्यापीठांनी याच्यावरती शोध निबंध लिहिलेले आहेत. तर वेगवेगळ्या अवयांवरती ज्याचे परिणाम होतात ध्यानाचे ते त्याच्यात नोंदी झालेले आहेत. त्याच्यात मेंदू हा सर्वात मोठा अवयव आहे, महत्वाचा अवयव असं म्हणूया आपण. तर मेंदूमध्ये नक्की काय होतं, तर न्यूरोप्लास्टिसिटी, ब्रेन अंडरगोज चेंजेस विच इज कॉल्ड एज न्यूरोप्लास्टिसिटी. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ न्यू सर्किट्स किंवा रिवायरिंग आणि न्यूरॉन्स हे तयार होतात. त्यामुळे मेंदूमध्ये प्रॅक्टिकली फिजिओलॉजी आणि अनॉटॉमिकल चेंजेस घडून आलेले दिसलेले आहेत वेगवेगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून. तर ध्यान हे स्टडी करत असताना त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो हे अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या चाचण्या वापरल्या जातात. तर इलेक्ट्रोएन्केफेलोग्राफी नावाची एक चाचणी आहे जी वापरली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्स त्याच्यात नोंदवल्या जातात. नंतर MRI तर सर्वांना माहितीच आहे, फंक्शनल MRI आहे. त्यामुळे ह्या सगळ्या चाचण्यांच्या माध्यमातून त्याचा नक्की काय परिणाम होतो मेंदूवरती आणि इतर शरीराच्या इतर अवयवांवरती पण त्याचा अभ्यास केला जातो. आता हेच बघा ना तुम्ही की इथे हे मेंदू बराचसा ऍक्टिव्ह दिसतोय आणि इथे थोडा काम डाऊन झालेला मेंदू दिसतोय. त्यामुळे ध्यानाचा नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. तर हे जे वेगवेगळे स्टडीज झालेले आहेत किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले आहेत त्याच्यातले नक्की निष्कर्ष काय ते तेवढं समजून घेऊया आपण. प्रथम न्यूरोफिजिओलॉजी आणि न्यूरो अॅनाटॉमी, म्हणजे मेंदूची फिजिओलॉजी आणि मेंदूची अॅनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर, याच्यावरती नक्कीच ध्यान केल्याने, लॉंग स्टँडिंग ध्यान केल्याने परिणाम होतो आणि तो पॉझिटिव्ह परिणाम होतो असं नोंदलं गेलेलं आहे. Neurophysiological and neuroanalytical studies suggest that meditation can have long-standing effects on the brain physiology and anatomy. नंतर psychological and physiological response to stress. तर many, although not all studies report meditation is associated with improved psychological and psychosocial indices. म्हणजे स्ट्रेसला आपण हँडल करण्याची आपली ताकद आणि आपल्या बॉडीची रिॲक्शन ही नक्की बदललेली असते.
ब्लड प्रेशरवरती सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होतं हे नक्की नोंदलं गेलेलं आहे, परंतु त्या स्टडीजला काही लिमिटेशन्स आहेत. पण ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांनी ध्यान जरूर करावं. स्मोकिंग अँड टोबॅको, ज्यांना सिगरेट किंवा तंबाखू सोडायचा प्रयत्नात आहेत त्यांनी जरूर ध्यान करावं, कारण की त्यांना ह्याच्यात ते सोडण्यात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स अँड मेटाबॉलिक सिंड्रोम, आता लाईफस्टाईल डिसीजेस आपण सर्वांना माहिती आहे की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, सेंट्रल ओबेसिटी आहे, जास्त वजन असणं, थायरॉइडच्या प्रॉब्लेम्स आहेत, ते असे सगळे मेटाबॉलिक सिंड्रोम आम्ही ज्याला म्हणतो. तर मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये सुद्धा या ध्यानाचा नक्की उपयोग होतो. इन्सुलिन रेजिस्टन्स वाढला असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो, सेन्सिटिव्हिटी वाढते, डायबिटीस काही प्रमाणात कंट्रोलमध्ये येतो, ब्लड प्रेशर तर आपण ऑलरेडी म्हटलेलंच आहोत. तर नक्कीच ह्या ध्यानाचा उपयोग होतो. एंडोथेलियल फंक्शन म्हणजे रक्तवाहिन्यांच्या मधलं आतलं जे आवरण असतं त्याच्यावरती काय परिणाम होतो, तर पर्टिक्युलरली ज्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्त पुरवठा करतात, करोनरी आर्टरीज, त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो काही सब स्टडीज मध्ये, असं त्याच्यात नोंदलं गेलेलं आहे. इंडिव्हिज्युअल मायोकार्डियल इस्किमिया, limited older studies suggest that meditation can lead to improvement in exercise duration and decreased myocardial ischemia. त्यामुळं हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित होणं आणि आपला एक्सरसाइजचं ड्युरेशन वाढणं ह्याचा सुद्धा फायदा होतो. प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ कोरोनरी व्हॅस्क्युलर डिसीज सीव्हीडी और सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण जे असतं हे सगळ्या लाईफस्टाईल डिसीजमुळे होतं, त्याच्यामध्ये सुद्धा ध्यानाचा नक्कीच फायदा होतो. तर हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर असे अनेक शोध निबंध या निमित्ताने त्यांनी अभ्यासलेले आहेत. त्या शोध निबंधांमध्ये एकच अडचण त्यांना अशी वाटली की स्टँडर्डायझेशन जरासं डिफिकल्ट असतं, कारण ते गट वाटून देणं, ग्रुप्स वाटून देणं किंवा ज्याला आपण म्हणतो कंट्रोल ग्रुप आणि स्टडी ग्रुप ह्याच्यामध्ये नीट हे करणं किंवा ब्लड प्रेशरचं 24 तास मॉनिटरिंग करणं, अशा काही चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्ये त्याला काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे नक्की ध्यानानेच ब्लड प्रेशर कमी झालं का, ध्यानानेच ही सुधारणा झाली का, हे सिद्ध करणं जरा कधी कधी कठीण होऊ शकतं. ध्यान एक आनंद यात्रा आहे, मनोज पटवर्धन सरांचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे. तर सरांना आणि प्रकाशकांना दोघांना माझ्या शुभेच्छा. सरांबरोबर मी 2016 पासून ध्यान शिकतोय. मला वैयक्तिक एक डॉक्टर म्हणून त्याचा खूप फायदा झालेला आहे, कारण की मी अनेक सिरियस रुग्णांना तपासतो. काही रुग्ण बरे होतात, काही रुग्ण अनफॉर्च्युनेटली दगावतात. तर अशा परिस्थितीमध्ये प्रचंड स्ट्रेस असतो. तो स्ट्रेस कसा हँडल करावा, तो स्ट्रेस आपल्या कंट्रोलमध्ये काय कसा राहील, ह्या ध्यानामुळे नक्कीच त्याचा मला स्वतःला खूप फायदा झालेला आहे. मेडिटेशन अँड योगा इन कोविड टाइम्स बद्दल मी काय बोलावं. आता सध्या अशी परिस्थिती आहे की स्ट्रेस, नंतर ब्लड प्रेशर, घरातली भांडणं, घरात सगळे राहिल्यामुळं हे सगळे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळं मेडिटेशन, योगा, ध्यान यांनी नक्कीच फायदा होतो. आणि कोविडच्या काळामध्ये अनेक नवीन नवीन प्रकारचे साईड इफेक्ट्स कोविडचे दिसायला लागलेले आहेत. आणि लोकांना आर्थिक अडचणी आहेत, बाहेर जाता येत नाही, फिरता येत नाही, अनेक लिमिटेशन्स आहेत. असं जग कधीच नव्हतं पूर्वी. आणि ह्या सगळ्या जगामध्ये मेडिटेशन, ध्यान हे एक चांगलं सोल्युशन असू शकतं असं मला वाटतं. तर हे जसे ढग आहेत, हे जर आपल्या मनातले विचार आपण जर मानले तर ह्या ढगांकडे कसं आपण लांबून बघू शकतो, तसं आपल्या विचारांकडे लांबून बघण्याची ताकद आपल्याला ध्यानाने मिळू शकते. आणि ही सगळी ताकद तुम्हाला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मिळावी. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचावं आणि या ढगांकडे जसं आपण बघतो तसं आपल्या विचारांकडे आपण बघायला शिकलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद राजहंस सर. यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते आपले प्रमुख पाहुणे योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक हे आपले मनोगत व्यक्त करतील. त्याआधी थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर विश्वास मंडलिक हे मंडलिक सर म्हणून सर्वांनाच परिचित आहेत. भारतातील अग्रणी योग शिक्षकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. योग विद्या गुरुकुल नाशिकचे ते संस्थापक आहेत. योगाभ्यासावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
हृदयविकार, संधिवात, रक्तदाब, दमा, मनोवृत्ती विकार अशा अनेक आजारांनी ग्रस्त 35,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील हजारो योग साधक आणि शिक्षकांचे ते प्रेरणास्त्रोत आहेत. अशा या योगाचार्य डॉक्टर मंडलिक गुरुजींना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. डॉक्टर मंडलिक गुरुजी. हरिओम. श्रीयुत मनोज पटवर्धन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आता. ध्यान हा विषय निवडलाय त्यांनी. आता ते योगामधले तज्ज्ञ आहेत, अनेक वर्ष ते योग शिकवतात आणि योगामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान. त्यांनी ध्यान हा विषय निवडलाय, फार चांगलं केलं माझ्या दृष्टीने, कारण ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. योगासनं तर खूप लोकप्रिय आहेतच, किंबहुना योग म्हणजे योगासनं असंही बरेच लोक समजतात. पण जसा योगाचा प्रचार वाढतोय तशा योगाच्या इतर अंगांकडे पण लोकांचं लक्ष जात आहे. आणि ध्यान या विषयावर सुद्धा पुष्कळ संशोधन पण झालंय आता आणि खूप चांगले परिणाम दिसत आहेत. त्यामुळे लोकांचं आकर्षण वाढलेलं आहे ध्यानाकरता सुद्धा. आणि त्यामुळे ध्यान शिकण्याकडे लोकांची खूप प्रवृत्ती असते. मलाही तसाच अनुभव आहे. पूर्वी ध्यानाच्या वर्गाला फारसे कोणी यायचे नाहीत, पण ध्यानाचा वर्ग म्हणले आता खूप गर्दी करतात. एका दृष्टीने पाहिलं तर ते सोपं पण आहे, एका दृष्टीने पाहिलं तर अवघड पण आहे. पण लोकप्रियता वाढल्यामुळे ध्यानावरती अनेक पुस्तकं लिहिली गेली. प्रत्येकाने आपापल्या अनुभवातनं ती पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या पुस्तक माझ्या समोर आलं तेव्हा पहिल्यांदा विचार केला, ठीक आहे एवढी पुस्तकं आहेत, आणखीन हे एक पुस्तक. पण जेव्हा प्रत्यक्ष पुस्तक मी पूर्ण वाचलं नाही, पण तपशिलात चाळलं असं म्हणता येईल, तेव्हा असं लक्षात आलं की याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा अंतर्भाव त्यांनी केला आहे. एका दृष्टीने ध्यान ही जी प्रक्रिया आहे त्याचे सर्वांग परिपूर्ण विचार त्यांनी केलेला आहे. ते स्वतः इंजिनियर पण आहेत, मी पण इंजिनियर आहे, ते आम्हाला माहिती आहे आमच्या क्षमता कशा असतात. तेव्हा त्याचा योग्य वापर करून त्यांनी सर्वार्थाने ध्यान हा विषय पुढे मांडलेला आहे. प्राचीन ग्रंथाचा संदर्भ पण आहे आणि आधुनिक संशोधनाचा संदर्भ पण आहे. हे सगळ्याच पातळीवर मांडलेलं आहे, त्यामुळे ते जास्ती उपयुक्त झालेलं आहे. आणि त्यांनी ध्यानाचे बरेच प्रकार पण दिले, पण त्या प्रकारांचं खूप सखोल आणि तपशीलवार वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्यातले बरेचसे प्रकार ते वाचून सुद्धा लोकांना करता येते. आता तसे एकूण प्रकार ध्यानाचे अनंत आहेत खरं म्हणजे. पूर्वी मी एक पुस्तक पाहिलं तर व्ही गोखले म्हणून लेखक होते, त्यांनी ध्यानाच्या 100 प्रक्रिया म्हणून एक पुस्तक लिहिलं. पुस्तक छोटंच होतं, म्हणजे काय एक पानभर एक प्रक्रिया दिली होती. आता कुतूहल म्हणून वाचाल ठीक आहे, पण प्रत्यक्ष त्या 100 प्रक्रियामधली एकही प्रक्रिया वाचून करता येण्यासारखी नव्हती. म्हणजे तसं वर्णन पण नव्हतं. पण मनोजजींनी ह्या पुस्तकात जे वर्णन केले ते व्यवस्थित बारकाईने केलेलं आहे. सगळे नाही पण बरेचसे ध्यानाचे प्रकार नवीन साधकाला सुद्धा ते पुस्तक वाचून करता येतील आणि काहीतरी अनुभव येईल, इतकं छान वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि मधून मधून चित्र पण टाकली आहेत, रेखाचित्र आहेत, पण थोडीशी त्यांनी पण आकर्षकता वाढली थोडी. त्यामुळे एकूणच सगळं पुस्तक खूप आकर्षित पण झालेलं आहे आणि उपयुक्त पण झालेलं आहे. आणि ध्यानाचा मूळ गाभा जो आहे तो त्यांनी सुरुवातीला मांडलाच आहे. खरं म्हणजे ध्यान म्हणजे काही न करणे आहे. काही न करणे, मग त्यात शिकवायचं काय किंवा लिहायचं काय? काही करू नका. शरीराने आणि मनाने, विशेषतः मनाने काही न करायचं. मग त्यात समजून सांगण्यासारखं पण काही नाही, शिकवण्यासारखं पण काही नाही, लिहिण्यासारखं पण काही नाही. ही गोष्ट खरी आहे.
पण मनाचा विचार केला ना की काही न करणे जास्ती अवघड आहे. कारण काहीतरी करणे हा मनाचा स्वभाव, विचार करणे हा मनाचा स्वभाव आहे. ते करत राहतं. इतका विचार करतो की काळ तो गोंधळ होतो विचारांचा. आपण म्हणतो डोकं भणभणायला लागलंय. तर अशा परिस्थितीतून म्हणजे इतकं मन त्याच्या कार्यामध्ये दंग असलेल्या मनाला सगळ्यापासून मुक्त करायचंय. आणि खरं म्हणजे विचारशून्य अवस्था हीच ध्यानाची आदर्श अवस्था. कुठलाही विचार नाही, म्हणजे माझ्या मनात विचार नाही हा सुद्धा विचार नाही आहे, लक्षात. पण ही जर गाठायची असेल तर दिसायला सोपी आहे, काही करायचंच नाही आहे. कारण काहीतरी करणं अवघड असतं, काही न करणं सगळ्यात सोपं असतं. पण मनाला काही न करणे हे सगळ्यात अवघड आहे. कारण मनाला नियंत्रण करणेच फार अवघड आहे. पण पतंजलीने सुद्धा ही जी प्रक्रिया दिली आहे ध्यानाची, धारणा, ध्यान आणि समाधी, या अष्टांग योगाचे शेवटचे टोक आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार झाल्यानंतर मग धारणा, ध्यान आणि समाधी सांगितले. प्रत्याहारामध्ये मनाला अंतर्मुख करायचं आहे आणि मग धारणेमध्ये मर्यादित बंधन आहे मनावर. त्याच्यानंतर ध्यान सांगितले आणि मग हळूहळू मर्यादित बंधन घालायचं. मग हळूहळू त्याच्यातले विचार कमी करत 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 जायचं आणि केव्हा तरी ती विचारशून्य अवस्था आहे. सर्वसामान्य साधकाला ही अवस्था गाठणं तर फारच अवघड आहे. म्हणजे साधना करावं लागेल, खूप म्हणजे वर्षानुवर्ष करावं लागेल. पतंजलीने टप्पे दिलेत सगळे व्यवस्थित. त्यांच्या टप्प्याने गेलं तर मग पुष्कळशी सहज साध्य आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण असे ध्यानाची गंमत अशी आहे की अगदी आदर्श साधलं म्हणजेच फायदे मिळतील असं काही नाही. अर्थात हे विधान पतंजलींच्या सगळ्याच अंगांना आहे. यमनियम 100% पाळल्यानंतर फायदे मिळतील असं नाही. थोडे कमी पाळले तरी कमी फायदे मिळतील, पण मिळतील. आसनं, प्रत्येक आसन आदर्श केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढे फायदे मिळतील. तोच गोष्टी प्राणायामाची, तीच प्रत्याहाराची, तीच धारणा ध्यानाची. आणि त्यामुळे विचारशून्य अवस्थेकडे जाताना सुरुवात तर विचार मग्न अवस्थेतूनच करावी लागते. पण विचारांची मग्नता जी आहे ती कमी करायची, व्याप्ती कमी करायची. अनेक विचारांपेक्षा एका विचारावर मन केंद्रित करायचं, एका आलंबनावर करायचं, ज्याला पतंजली धारणा म्हणतात. देशबंधा चित्तस्य धारणा. म्हणजे मग थोडंसं मनाला मर्यादित स्वातंत्र्य, मर्यादित बंधन असं आपल्याला म्हणते. आणि हीच खरी सगळ्या ध्यानाच्या पद्धतींची सुरुवात आहे. आणि तीच पटवर्धनांनी आपल्या पुस्तकात व्यवस्थितपणे मांडलेली आहे. आणि ती साधना करत 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 गेल्यानंतर हळूहळू विचार शून्यतापर्यंत जाईल. विचार कमी कमी होत जातील, केव्हा तरी विचार शून्य अवस्था येईल. मग ती होणारी जी प्रगती आहे ती प्रत्येकाने आपली आपली करायची. ध्यानाची सुरुवात करून दिली जाते गुरूंकडनं, पण प्रगती आपल्या पण करायची असते. त्या दृष्टीने ध्यानाची सुरुवात करण्याकरता अनेक निरनिराळ्या प्रकारच्या ध्यान प्रक्रिया पटवर्धनांनी मांडलेल्या आहेत. आता सगळ्याच करायला पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीची प्रक्रिया निवडावी. किंवा आम्ही तर म्हणतो अनेक प्रक्रिया आहेत, तुम्ही प्रत्येक गोष्टी थोड्या थोड्या करून बघा. जसं अनेक पदार्थ हलव्याच्या दुकानात असतात, थोड्या थोड्या आपण चव घेऊन बघतो, जे आवडतं ते विकत घेतो. तसे ध्यानाच्या प्रक्रिया दिल्यात, हलव्याच्या दुकानासारख्या मांडल्यात पुस्तकात. आपल्याला जी आवडेल ती निवडायची आपण, किंवा सगळ्यात थोड्या थोड्या बघायच्या का करून, जे जास्ती चांगली वाटते ती अनुभवायची. पण एकदा सुरुवात केल्यानंतर मात्र सारखे बदल करून काय उपयोग होत नाही. सातत्याने त्याच प्रक्रियेचा अभ्यास करत गेला तर प्रगती होणार आहे. तसं एखाद्या गावाला त्याचे अनेक रस्ते असतात. सुरुवातीला आपण तपासतो बा कुठला चांगला आहे वगैरे, पण एकदा निवडल्यानंतर त्याच रस्त्याने पुढे गेलं पाहिजे, तर आपण अंतिम टोकाला पोहोचणार आहोत. तीच ध्यानाच्या बाबतीतली पण अवस्था आहे. पण हे सातत्याने अभ्यास करत असताना सुरुवातीपासून ध्यानाचे फायदे मिळतात, हा महत्वाचा मुद्दा आहे.
मगाशी म्हटलं की अगदी अंतिम टोक गाठल्यानंतरच फायदे मिळतील असं काही नाही, तर सुरुवातीच्या अभ्यासात सुद्धा फायदे मिळतात. कारण विचार कमी व्हायला लागतात, तेव्हा विचार कमी होणं ही सुद्धा मनाची शांतता आहे. जसे कमी कमी होतील तशी मानसिक शांती वाढत जाणार आहे. तर ध्यानात आपण मन एकाग्र करतो कुठल्या तरी आलंबनावरती, त्यामुळे ते मनाची एकाग्रता वाढते. आणि या साधनेने मनाचा विकास होतो. मनामध्ये प्रचंड शक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायचं काही कारण नाही. पण या शक्तीचा वापर आपल्याला जर करायचा असेल तर आपल्याला ती ध्यानाची प्रक्रिया पहिली पडते. कुंडलिनी तर अगदी पुढचं टोक आहे, पण ते सुद्धा ध्यानाच्या माध्यमातूनच साधता येणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून फायदे मिळतात. आणि ही फार चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला जे आवडेल ते कुठलीही ध्यानाची प्रक्रिया निवडा, त्याची साधना करायला सुरुवात करा सांगितलेल्या मार्गाने, गुरुपदिष्ट मार्ग आहे ना, हे फार महत्त्वाचं. आणि मग आपल्याला अनुभवायला लागतील चांगले चांगले चांगले. एकदम काही चमत्कार सदृश अनुभव येणार नाही, आणि एखाद्या आले तरी ते सातत्याने येत नाहीत. पण सातत्याने नाही आले तरी त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. अशा अनुभवाला तर पतंजली भ्रांती दर्शन म्हणतात, की जे अनुभव आहेत ते भ्रांतिकारक आहेत, चुकीचे नाहीत, त्रासदायक नाहीत, चांगले आहेत, पण तेवढ्या पुरते आहेत. त्याच्या पण फार मागे लागायला नको. तेव्हा असे भ्रांती दर्शनचे जो अनुभव येतील त्याच्यामध्ये पण अडकून पडलं तर मात्र मग प्रगती होणार नाही, कदाचित ध्यानामध्ये अधोगतीच होईल. तेव्हा या सगळ्याकरता नवीन साधकांना सुरुवातीला ज्या मार्गदर्शक सूचना लागतात त्या या ठिकाणी व्यवस्थित दिलेल्या आहेत, आणि जरूर त्याचा अभ्यास करावा. सूचना व्यवस्थित अशा आहेत की त्यामुळे त्रास व्हायचं काही कारण नाही. कारण ध्यान एक असं आहे, चुकीच्या सूचना दिल्या गेल्या, चुकीच्या पद्धतीने केलं गेलं तर त्रासही होऊ शकतो. ते योगातल्या प्रत्येक प्रक्रियेबद्दल आहे, ध्यानाबद्दल पण आहे. त्यामुळे तशा काही त्यांनी दुसऱ्या व्यवस्थित दिलेल्या आहेत सगळ्या, त्यामुळे इथं काही अडचण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की अशा सगळ्या गोष्टींनी युक्त असलेलं असं पुस्तक मनोजजी पटवर्धन लिहिलं आहे, ते आता प्रकाशित होत आहे, त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद. आणि पुस्तकाचा वापर सर्वसामान्य साधकांनी करून ध्यान साधना सुरू करावी, पुढे चालवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. हरि ओम. धन्यवाद सर. खूप कमी वेळात आपण अत्यंत उपयुक्त आणि प्रेरक विचार आम्हाला दिले, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण वळतो आहोत. त्याआधी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून सर्वांनी ध्यानाचे महत्त्व लक्षात घेऊन निरोगी आरोग्य जगण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकात आपल्याला अगदी सहज सोप्या ध्यान पद्धती उत्तम चित्रांद्वारे दाखवण्यात आलेल्या आहेत. आपल्याला हे पुस्तक कसे वाटते हे आम्हाला नक्की कळवा. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा विवेक प्रकाशनतर्फे मी सर्वांचे आभार मानते. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की फेसबुकवर कमेंटद्वारे कळवा. तसेच विवेकच्या फेसबुक पेजला लाईक शेअर करायला विसरू नका. विवेकचे युट्यूब चॅनल देखील आहे, त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून विवेकचे सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला पाहता येतील. धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.